आपलं शरीर म्हणजे एक कमाल मशीन आहे नाही का? पण प्रत्येक मशीनसारखं ते कचराही तयार करतं. आज आपण शरीराच्या आतल्या आत चालणाऱ्या एका महत्त्वाच्या सफाई मोहिमेबद्दल बोलणार आहोत. एक अशी मोहीम जी आपल्याला कळत सुद्धा नाही. चला तर मग समजून घेऊया ही प्रक्रिया. आपण जेव्हा श्वास बाहेर सोडतो तेव्हा कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो. हा एक प्रकारचा कचराच आहे. हे तर आपल्याला शाळेपासून माहीत आहे. पण गोष्ट इतकीच आहे का की ह्या पलीकडेही काही आहे? तर खरी गोष्ट तर आता सुरू होते. कारण एक असा कचरा आहे जो लपून छपून तयार होतो. हो, तर कचरा बाहेर टाकण्याचे दोन मार्ग तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे आहेत. एक म्हणजे फुफ्फुसांमधून कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणं आणि दुसरं म्हणजे पचनसंस्थेतून न पचलेलं अन्न बाहेर टाकणं. पण हे तर झालं वरवरचं. खरी गंमत तर याच्या खूप आत दडलेली आहे. विचार करा, कचऱ्याचा जो सगळ्यात मोठा सोर्स आहे ना, तो इतका लहान आहे की दिसत पण नाही. तो आपल्या अब्जावधी पेशींच्या आत अगदी प्रत्येक क्षणाला तयार होतोय. तर हीच आहे ती छुपी समस्या, पेशींचा कचरा. आपल्या पेशी म्हणजे 24 तास काम करणारे छोटे कामगार आहेत. ऊर्जा बनवणं, शरीराची वाढ करणं, सगळं काही. पण जसं प्रत्येक कामाच्या शेवटी काहीतरी कचरा उरतो, तसंच इथेही होतं. आता बघा, इथे जे मूळ मजकुरात म्हटलं आहे तेच महत्वाचं आहे. त्यात स्पष्टपणे सांगितलंय की पेशी आपलं काम करता करता अनेक अनावश्यक म्हणजे गरज नसलेले पदार्थ बाहेर टाकतात. थोडक्यात काय, तर हा कामाचा बाय प्रॉडक्ट आहे, एक प्रकारचा कचराच. पण थांबा, हे पदार्थ फक्त गरज नाहीये म्हणून फेकून देण्यासारखे नाहीत. यामागे एक मोठा धोका लपलेला आहे. आणि तो धोका म्हणजे हे पदार्थ विषारी म्हणजे टॉक्सिक असू शकतात. हो, बरोबर ऐकलं, आपल्याच शरीराच्या पेशी विषारी कचरा तयार करतात. म्हणूनच यांना शरीरातून बाहेर काढणं किती महत्वाचं असेल याचा विचार करा. हे आपल्या जगण्यासाठीच आवश्यक आहे. अच्छा, मग आता प्रश्न असा येतो की जर आपल्या शरीरात हा विषारी कचरा सेकंदाला तयार होतोय, तर मग आपलं शरीर या समस्येवर मात कसं करतं? काय आहे यावरचा उपाय? तर उपाय आहे, आणि तोही एक जबरदस्त उपाय. या प्रक्रियेला म्हणतात उत्सर्जन. ही आपल्या शरीराची स्वतःची एक हायटेक क्लीनिंग सिस्टम आहे असं समजा. मग उत्सर्जन म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. पेशींमध्ये जो अनावश्यक आणि विषारी कचरा तयार होतो, त्याला शरीराबाहेर काढायची जी प्रक्रिया आहे, तिलाच उत्सर्जन म्हणतात. इतकंच. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ही फक्त काहीतरी नको असलेली गोष्ट बाहेर टाकण्यापुरती मर्यादित नाहीये. ही एक जगण्यासाठी अत्यंत आवश्यक, एक वायटल प्रक्रिया आहे. बरं, आता ही उत्सर्जन प्रक्रिया कोणी एकटं करत नाही. यासाठी एक पूर्ण टीम कामाला लागलेली असते. अवयवांचे एक नेटवर्क. आणि या संपूर्ण सिस्टीमला म्हणतात उत्सर्जन तंत्र. उत्सर्जन तंत्र म्हणजे काय? तर या क्लिनिंगच्या कामात जे जे अवयव एकत्र मिळून काम करतात, त्या सगळ्यांच्या टीमला आपण उत्सर्जन तंत्र म्हणतो. हीच ती टीम आहे जी आपलं शरीर आतून स्वच्छ ठेवते. ही सगळी प्रक्रिया आपण 3 सोप्या स्टेप्समध्ये समजू शकतो. स्टेप 1, पेशी आपलं काम करतात. स्टेप 2, त्या कामातून अनावश्यक आणि विषारी कचरा तयार होतो. आणि स्टेप 3, आपलं उत्सर्जन तंत्र हा कचरा उचलून बाहेर फेकून देतं. सिंपल, पण किती प्रभावी. ह्या सगळ्याचा सार काय? तर उत्सर्जन ही आपल्या शरीराची एक नॉनस्टॉप क्लीनिंग सर्व्हिस आहे, जी अत्यावश्यक आहे आणि सतत चालू असते. ठीक आहे, हे तर झालं प्राण्यांचं. पण वनस्पतींचं काय? त्यांच्यामध्ये तर असं कोणतं खास उत्सर्जन तंत्र दिसत नाही. मग त्या स्वतःला स्वच्छ कशा ठेवत असतील? हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणार आहे, नाही का?